रोपवे चेक करा आता, ही रोपवे येते कुठनं बघा भाई. खूप खूप अमेझिंग एक्सपिरियन्स असणार आहे आपला हा रस्ता. आता आपण इकडनं खाली उतरणार आणि मग त्या रस्त्यावरनं परत आपण तिकडे त्या डोंगरावरती चढणार. पण ढगं वरच्या बाजूला जात आहेत, जी खाली आली होती ना सगळे इकडनं येत आहेत. हे बघा ना, हळूहळू हळूहळू वरती जात आहेत ढगं. खड्डे बघ खड्डे, अशा 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 लोळतात गाड्या माहिती आहे का इथे. तर हा एक नमुना आहे. चला ह्याच्यामुळे लेट, आणि प्रत्येक वेळेला ह्याच्यामुळेच लेट होतं. अरे हात जोडूच नको तू, काय डेंजर रस्ता आहे यार. ही रोपवे बघा कुठं जाते, आणि भाई मला आत्ताच कसं तरी व्हायला लागलाय. सो गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू चॅनल. कशा सगळे मजेत ना, आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. मी खूप मजेत आहे. टाईम झाला आहे ऑलमोस्ट सकाळचे 5:11 आणि तारीख बघा आज आहे 21 जून. आणि आजचा व्लॉग आम्ही रस्त्यावरनं चालू केला आहे, कारण की झाला होता एक थोडंसं झोल झाला होता. आम्ही आता चाललो आहे कुठे, तर तुम्ही जसं की थंबनेल बघून समजलं असाल, आम्ही चाललो आहे आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर. आपले आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आपण किल्ल्यावर चाललो आहे, रायगडावर. सो आता झोल काय झाला होता, तर असा विषय होता, आम्ही 4 जण चाललो आहे टोटल, ठीक आहे. त्याच्यामधनं 3 जण आम्ही 4 वाजता उठलो. एक आहे जो उठलाच नाही, तो आता 5चा अलार्म लावून आणि फोन स्विच ऑफ करून झोपला होता भाई त्याला उठवायला. तर तो आता 5 वाजता उठला आहे, तो इथंच राहतो. आता आमची आहे ना, हे पाठी तुम्ही बघताय ना, ही आमची शाळा आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही जे मित्र आत्ता आहोत, जे मित्र आम्ही आता चाललो आहे बाईक राईडवर, तर आम्ही एवढे सगळे शाळेमधलेच आहोत, शाळेपासूनचेच मित्र आहोत आम्ही. सो आता तो येतो आहे, त्याला किती टाईम लागतो आहे बघूया. आणि एक येतो आहे आपला ओल्ड पनवेलवरनं. आपण गाडी कुठली घेऊन चाललो आहे, तर आपण गाडी घेऊन चाललो आहे आपली ADV KTM ॲडव्हेंचर 390. आणि सोबत कुठली गाडी जॉईन करते, तर सेम हिची जुनीवाली व्हर्जन आपली 2025 वाली आहे, ती 21 वाली व्हर्जन आहे. आदित्यची गाडी आहे ती. तो येतो आहे आता. सो इकडनं डिस्टन्स असणार आहे ऑलमोस्ट 130 किलोमीटर. मस्त बॅकग्राऊंडला आवाज पण चांगला येतो आहे, ट्रेनीचा पण मध्ये मध्ये आवाज येतो आहे आणि पक्ष्यांचा पण आवाज येतो आहे. एक जण आहे माझ्यासोबत, विनीत आहे माझ्यासोबत इकडे. विनीत तर आला आहे, आदित्य यायचं बाकी आहे, आणि मयुरेश इथंच राहतो, जवळच राहतो शाळेच्या. ॲड्रेस टाकू काय मयुरेशचा? भाई कधी टायमिंगवर नसतो, कधी. गोव्याच्या ट्रिपला पण ह्याच माणसाने लेट केला होता, आणि जो येतोय ना आता त्यांनी येतो ना आदित्य, त्यांनी लेट केला होता. तर आता पण तीच गत आहे. ठीक आहे, येऊ द्या त्यांना, मग त्यांच्याशी पण भेटवतो. तर याच ठिकाणी एक नमुना आलाय, पण दुसरा नमुना काय अजून आला नाही. टाईम तुम्हाला सांगू, टाईम किती झाला रे? 5:30. तर आपण गाडी, ही एक आपली ADV आहे, ही फुल लोडेड आहे. आणि आपलीवाली ही पण सध्या सामानाने लोडेड आहे. रेन लायनर्स वगैरे तिकडे आहे, तिकडे विनीतचं आहे, 2 हेल्मेट आहेत भाई. आणि हा आमचा आदित्य, द रायडर ॲडव्होकेट. आला का तो, निघला का? तर हा एक नमुना आहे. चला ह्याच्यामुळे लेट, आणि प्रत्येक वेळेला ह्याच्यामुळेच लेट होतं. अरे हात जोडूच नको तू. तो बोललेला ना 6 वाजता निघायचं, काल पण बोलला 6 वाजता निघायचं, तो 6 वाजताच आला भाई. अरे 5:30 वाजले. अरे गॅप रे, आमचं इथं BP हाय केलेलं, तर आम्ही तुझ्या भावाला कॉल लावतोय, तुझा भाऊ बसलाय गावी. भाई कुणाला ह्याला काय काय ऑप्शन विचारतोय, त्याचा भाऊ मग घरी लावेल का कुणाला कॉल? तर याच ठिकाणी आम्ही गाड्या चालू केलेल्या आहेत. तर घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. राजे शिव छत्रपती महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मस्त जाऊया आपल्या राजांच्या गडावर, बघूया कसं काय, कारण की मी ह्याच्यापूर्वी कधी गेलेलं नाही आहे, आज फर्स्ट टाइम चाललो आहे. सो जाऊया मस्तपैकी, बघूया, अनुभव घेऊया कसं आहे. थोडा लेट पण थेट. तर पहिलं काम करूया, गाडीचं पोट फुल करूया. गाडीमध्ये फ्यूल नाही आहे बिलकुल. 80 किलोमीटर्सची रेंज आहे, आणि आपला नेहमीचा आहे हा पेट्रोल पंप, की इकडे जेव्हा जातो तेव्हा इथनंच फुल करतो. सो हिच्यात आल्या काहीतरी 8:30चा, नाही हिच्यात आल्या 1000चा. तसं थोडं पेट्रोल असतोच गाडीमध्ये. आता विषय असा आहे ना, आम्ही निघलेलो अंधारात. ब्लॉगची स्टार्टिंग तुम्ही बघितली असेल, अंधाराची होती, पण आता उजेड झाला आहे चांगलापैकी. आता व्ह्यू एक नंबर येणार आहेत. गाडीची रेंज नाही वाढली अजून, गाडीची रेंज वाढेल. आपण ट्रिप 1 रिसेट करूया, ठीक आहे. ट्रिप 1 रिसेट. हे बघा सगळं 0 झालं. आता जेव्हा ट्रिपवरनं येऊ ना, तेव्हा हालचाल बघूया काय आहे, कशी आहे, काय ॲव्हरेज आहे वगैरे वगैरे. आणि कुठेतरी आय गेस
गाडी ना पावसात उभी होती ना परवाच्या दिवशी, म्हणून ते हे झालं थोडंसं, ह्याच्यामध्ये रॉड बीडमध्ये पाणी जमा झालं असेल ना क्रॅश गार्डमध्ये ह्यांच्या, तर त्याचं पाणी थोडंसं बाहेर आलं आय गेस. बाकी तर कुठनं काय प्रॉब्लेम नाही आहे. बघा किलोमीटरची रेंज वाढली आहे, 290 किलोमीटरवर आले. 290 किलोमीटर गाडी चालू शकते, पण ही 290 नाही आहे, गाडी चालते आरामात. 300च्या बाहेर चालते गाडी मस्तपणी. तर गोवा हायवे आता आपण जॉईन केला आहे. तुम्हाला रूट समजवतो मी, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. आपल्याला इकडनं जायचं 130 किलोमीटर आहे एक्झॅक्ट आपल्या घरापासनं, रायगड आपला. आणि इथून आपण जाऊ पेन, वडखलचा बायपास, मग तिकडून नागोठाणे, कोलाड, मग आपण माणगाव जाऊ. माणगावच्या पुढनं लेफ्ट टर्न आहे. नॅव्हिगेशन मी नाही लावलं आहे, नॅव्हिगेशन आदित्यनी लावलं आहे. आदित्य निघाला त्यासाठी थांबलो होतो, स्लो चालवत होतो. नॅव्हिगेशन आदित्यनी लावलं आहे. रूट एकदम सिम्पल आहे आणि काही जास्ती मोठी राईड नाही आहे. पण भाई रात्रभर झोपलो नाही आहे, 4 वाजता डॉट उठलो आहे. एक्साइटमेंट होती, जसं मी लास्ट टाईम पण बोललो, महाराजांच्या मंदिरात जात होतो तेव्हा पण मला रात्रभर झोप नाही लागली. आणि आत्ता ह्या वेळेला तर झोपलोच नाही आहे, कारण की महाराजांचं आहे, परत मित्र आहेत सोबत, आणि त्यात 2 गाड्या, त्या पण ह्या बीस्ट चाललं आहे. काय मजा येते भाई साहब, लय मजा येते. आत्ता तर अजून ट्रेलर आहे यार हा, फक्त पुढं अजून मजा येणार आहे. मयुरेश पकडून बसलाय. चला थोडी गाडी घेतूया. तर वडखल क्रॉस करतोय आपण. हा ब्रिज बघा, पूर्ण वडखल बायपास आहे. हार्डली 15 ते 20 मिनटं झालं आहे आम्ही गाडी एवढी पळवतोय ना. म्हणजे एक तो स्टार्टिंगला एक असतं ना थोडं एक्साइटमेंट, थोडी गाडी पळवली आम्ही. आता आम्ही 90, 100, 110 असं आम्ही क्रूज करतोय. पण वातावरण भाई, वातावरण स्पीक्स ऑल. वातावरण बोलतंय यार की भाई हा टाईम आहे राईड करायचा. पाऊस नाही आहे, पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाही आहे. रस्ते हलके हलके ओले आहेत, मध्ये मध्ये तर पूर्ण सुक्कच येत आहेत. एवढं काय टेन्शन नाही आहे, मजा 100%. घरात बसला असाल तर घरात बसून राहू नका. अजिंक्य तुला बोलतोय मी, 6 महिने रेस्ट, बाहेर निघ साले, आमच्याजवळ फिरायला ये. डावरे काम इम्पॉर्टंट असतो, पण भाई कामाशिवाय ही पण मजा पाहिजे रे. लग्न केलं का झालं नाही भाई. मस्तीचा पार्ट आहे, मित्र आहेत माझे दोघे. पण एक नंबर. आता वातावरण एक नंबर असलं तरी वास भंगार येतोय, कारण की समोर बघा जॉन्सन आणि JSW कंपनी आहे, त्यामुळे थोडंसं वास खराब आहे. पण ठीक आहे, कॉम्प्रोमाइज करून घेऊ. आता काय, खड्डे बघ पुढे, खड्डे. खड्डे बघ, खड्डे. अशा लोळतात गाड्या माहिती आहे का इथे. सिड्यान आहे ना, सिड्यांची इथं वाट लागते, वाट. आणि असं लय पाठी तर लय आहे. दाखवणार नव्हतं काही, नेहमी आपलं तेच दाखवायचा. पण भाई काय करू, दुसरं काय दिसतच नाही चांगलं. आम्ही अच्छा नाही दिखलं तर खराबच आहे. काहीतरी दाखवूया. चिक्कल भाई, चिक्कल रस्त्यावर पूर्ण आहे बघा, माकले पूर्ण हात पाय गाडीच्या बघा. इथनं चिक्कल आलंय वरती. विनीतवर तर बाबा, विनीतनी डिझायनर ड्रेस घातलाय, डिझायनर ड्रेस भेंडी. आता आपण नागोठण्याला आहोत, नागोठणा क्रॉस करतोय. पुढे येईल वाकण. वाकणच्या नंतर तो छोटा घाट लागतो ना आपला, तो उतरू, क्रॉस करू. आणि तिथं सॉरी, छोट्या घाटाच्या अगोदरच हे लागतं आपला काय बोलतात, जोशीला थांबू. तिथं कसं सगळ्या प्रकारचा नाश्ता भेटतो ना. आणि भाई साहब एक नंबर सनराईज भाई, एक नंबर सनराईज. सूर्यदेव आज 2-3 दिवसांनी बाहेर आलेत, कारण की 2-3 दिवस एवढा पाऊस होता ना, हे रस्ते वगैरे सगळे पाण्यात गेले होते. इकडे मी इकडच्या खूप रील्स वगैरे बघितल्या. नागोठण्यात काय, पनवेलमध्ये बोला, परत बेलापूर, नेरूळ, मुंबई, सगळे इथं पाणी पॅक. एवढा पाऊस पडला. आणि कालपर्यंत पण होतं. काल पण मी महाबळेश्वरची वगैरे न्यूज बघितली ना,
तिकडे पण खूप पाऊस. भाई नवीन कोरा रोड आहे, नवीन कोरा रोड हा. अजून इकडे ट्रॅफिक पण नाही चालत, तरी पण या रस्त्याला खड्डे पडलेत. पावसाच्या ठेमानी पण खड्डे पडायला लागले का रस्त्याना? एवढा भारी रोड का बनवतात मला तेच समजत नाही. आई गोवा हायवेचा विषय हार्ड आहे. पुढे व्ह्यू एक नंबर आहे, व्ह्यू भारी वाटतंय. तर अशाच प्रकारे आम्ही कोलाडला पोचलोय. आता विषय असा आहे का आम्हाला लागले भूक, पण काहीच नाही भेटत आहे यार. असं फर्स्ट टाइम होतं यार. म्हणजे नाही म्हणताना वाकण पासून शोधतोय, बडी वाकण पासून हॉटेल्स बंद आहेत. आता पस्तावा होतोय की वाकणला तिथं आपलं काकीकडं थांबतोय, तिथं थांबून काय खाल्लं असतं बरं झालं असतं, कारण की लागले भूक. वाजले 7 पण काहीच नाही यार. कोलाडला प्रभाकर पण भेटला, प्रभाकर इज ऑल्सो क्लोज्ड. तर कायच करणार. मामा मध्ये उभा राहिलाय. नजारे एक नंबर आहेत भाई. थोडं रस्त्यांवरनं डोका फिरतो, पण नंतरला नजारे बघितले ना का ओके ओके वाटतो. इथंच जर आता मान्सून नसतं, पाऊस नसतं आणि गरमीमध्ये जर आम्ही राईड घेत असतो, करत असतो, तर बाबा 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 बोलू नाही शकत. असे सुंदर सुंदर शब्द आमच्या तोंडात निघले असते. तर भाई ऑलमोस्ट मानगाव पोचलोय आणि गाड्यांची हालत बघा, गाड्यांची हालत बघा, माणसांची हालत बघा. 90 किलोमीटर अबाव आपण चाललोय. आता इथं नाश्त्यासाठी थांबलोय. नाश्ता कुठं भेटतच नव्हतं, हॉटेलच चालू नव्हते. आता आम्ही ऑस्करवाडीला थांबलोय. ऑस्करवाडी. भाई नवीन ब्लॉगर आलाय, गरीबाच्या पोटावर पाय देणार आहे. बाबा याला जी पब्लिक बघाल ना, आई शपथ ती आउट. टेस्ट मॅच. मयुरेश लिंबू पिळून मोकळा. मारा ताव. मयुरेश वाटतायत की नाही 100 रुपये दिलेत मला. भाई साधा असं असतं. अकॉर्डिंग टू लोकेशन ब्रँडेड जागा. आता ऑस्करवाडी ब्रँड आहे ना एक, त्याच्यामध्ये पण आपल्याला भाग भेटतो. बुंदी टाकून त्याचे भाई फूड ब्लॉग नाही. रिव्ह्यू करायला काय जातं, रिव्ह्यू का करतोय. आता याची गंमत बघा. नवीन ब्लॉग आहे. डेंजर आहे, बहुत आगे जाएगा तू. तर भाई नाश्ता झाला आपला. 1-1.5 तास गेला अराउंड नाश्ता करायला. चल भाई थँक्यू. तो पोरगा लय स्वीट होता. अरे त्याला पैसे द्यायला पाहिजे होते यार. तो पोरगा खूप चांगला होता. गाड्यांसाठी आतमध्ये वगैरे जागा करून दिली आणि स्टार्ट टू एंड आपल्यासोबत होता, गाडी काढायला वगैरे हेल्प करायला. सो आता इकडनं राहिला 29 किलोमीटर्स. ऊन आलाय आणि वेदर आहे ओके ओके. पाऊस आता आला तरी चालेल, मजा वाढेल अजून. वातावरण एक नंबर आहे. मेन म्हणजे सीन असा आहे ना, ग्रीनरी एवढी आहे ना की भाई साहब नेक्स्ट लेवल ग्रीनरी आहे. त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि इकडं देवदरला ऊस आला, देवदर गेला. मयुरेश आता देवदरच्या गोप्रोनी शूट करतोय सगळं. तो पण म्हणजे व्लॉग बनवतोय. तर बघूया कधी टाकेल नाही टाकेल नाही माहीत, पण बनवायचा तर प्रयत्न करतोय. तर आहे आपला मानगाव हायवे. मानगावपासून थोडंच पुढं आलं आणि इथं बघा समोर लिहिलंय राजधानी किल्ले रायगड. आणि इकडे आपल्या किल्ल्याचं प्रवेशद्वार. आता इकडनं आय गेस असेल काही 24-25 किलोमीटर असणार इकडनं 100%. जाऊया पुढे. आता मेन हायवे सोडलाय आपण आणि स्टेट हायवेला आता आपण स्टेट रोडला आपण जॉईन करतोय. ग्रीनरी एवढी भारी आहे ना आणि त्या ते मध्ये मध्ये असे घर येत आहेत. भाई जी लोक इथं राहत असतील त्यांना काय वाटत असेल
खतरनाक खतरनाक, पूर्ण दोन्ही साईडला ग्रीनरी. आता आपण हायवे बघत आलो फक्त. आता हे आतले रूट खूप जबरदस्त आहेत, खूप जबरदस्त, म्हणजे वर्ड्स नाहीत, खूप भारी. तर आता आम्ही लेफ्ट टर्न घेतला. आम्ही ह्या रोडवरनं येत होतो, आता इकडे लेफ्ट घेतला. इकडे जायचं आपल्याला. आता हायवेवरनं आपण थोडे छोटे रस्ते झाले, आता खूपच छोटे झालेत, पण निसर्ग एक नंबर, 0 थकवा आहे अजूनपर्यंत. एनर्जी फुल आहे, मजा वाटते. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, मॅपवरती तर तुम्हाला लोकेशन भेटूनच जाईल, बट तुम्हाला यायचं असेल तर खूप सिम्पल आहे. पनवेलवरनं माणगाव, पुण्यावरनं पण माणगाव ते महाडचा रस्ता पकडायचा. माणगावच्या थोडंच आउटरला आलं की लेफ्ट टर्न येतो, तुम्ही पोहोचून जाणार. डिरेक्शन सगळ्या इथं आहे. आणि भाई साहब, इथं थांबणं तर बनतं यार, इथं थांबणं तर बनतं, इथं थांबणं बनतं. ओ हो, व्ह्यू बघा, व्ह्यू समोर डोंगर बघा, खूप असा फॉग आहे. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू. नदीचं पाणी काल परवामध्ये इकडं बाहेर गेलं असणार 100%. काल परवामध्ये पाऊस लय होता, पण व्ह्यू एक नंबर. हा एक सीन चेक करा. मगाशी एका नदीला थांबलो होतो, आत्ता ही नदी चेक करा. काय म्हणजे सगळे स्पॉटच आहेत, सगळे स्पॉटच आहेत. एक नंबर वाटतंय. इकडनं तर डोंगरांचं पाणी येत असणार 100%. आणि ते इकडे एक नंबर. पाऊस चालू झालाय, हलका हलका ड्रिझलिंग चालू झाले. चला 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 चला, मजा येईल. पाऊस चालू झालाय. पावसाची पण थोडा मगासपासून पाऊस पाहिजे करत होतो. आता आलोय तर थांबण्यात वेळ नको घालवायला, पावसाची थोडी मजा घेऊया. आम्ही भिजतोय खरं, पण घामानी. पावसाने भिजण्याची थोडीशी इच्छा आहे. भिजूया. देव बोलला थांब, हम भिगाएंगे. होय 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 होय, धबधबे. आई शपथ यार, ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही यार. हो भाई, यू टर्न जाग्यावर, गोल गोल. हा, रायगडचे कितीतरी हा बघा, हा पण मचवेश, मजा. ये रे पावसा, तुला देतो पैसा. भाई खरंच पाऊस मागायची आता वेळ आली आमच्यावर. थोडासा पडतो आणि जातो. वॉटर रोड यार, वॉटर रोड. हे बघा इकडे आहेत ते धबधबे खालना. अरे यार, थोडंसं दिसतं. एका जागी थांबू काय? नाही ना यार, दिसत नाहीत नीट. ते तिकडेच मस्त दिसत होते. काय डेंजर रस्ता आहे यार, काय म्हणजे डेंजर, म्हणजे भारी. एकदम सिनिक रस्ता, एकदम सिनिक. एक नंबर भाई, एक नंबर. गाड्या नाहीत, काय नाही. आपण 0 रश, मजबूत. हो भाई, रस्ता बघ. A1 रस्ता, A1 मस्त. धबधबा येताना भेटू, येताना. डोंगराचा शेप बघा, डोंगराचा शेप बघ भाई. आता युटर्न मारायला लागेल. हा शेप बघा ना डोंगराचा, कसला भारी आहे. बाबा रे बाबा, इकडे खूप काय आहे दाखवण्यासारखं. अल्टिमेट. हे दोघं अजून आलेलं नाही आता. शब्द नाही येत यार, शब्द नाही येत. या, मी तर फक्त एवढंच बोलेन, अनुभवायचं असेल तर या. आणि मान्सून पेक्षा बेस्ट टाइम काय आहे आपल्या इथं इकडे फिरायला. एवढं काय रिस्क आहे नाही. मस्त आपण नीट, सगळं नीट यार. आपण मस्ती करणार तर काय ना काय अंगाशी येणारच ना. तर 2 गाड्या इकडे पार्क केल्यात. व्ह्यू बघा. या व्ह्यूसाठी, थंबनेलसाठी जेवढे मला फोटो काढता येईल ते थंबनेलसाठी आहे. आणि एक आठवण पण राहते. एक कॅमेरामॅन, दुसरा कॅमेरामॅन, तो ब्लॉगर, मी ब्लॉगर. पेलम पेल ब्लॉगिंग क्या? काय वाटतंय बघ ना, तो फ्रेमच बघ ना गाड्यांचा, काय वाटतोय. जबरदस्त यार, जबरदस्त.
आता समोर मला माहित नाही तुम्हाला किती समजत आहे, पण ढगं वरच्या बाजूला जात आहेत. जी खाली आली होती ना सगळी इकडनं येत आहेत. हे बघा ना, हळूहळू हळूहळू वरती जात आहे ढगं. काय भारी आहे यार. आणि खूप शेती आहे, खूप शेती एवढी भारी वाटते ना. लोक काम करतात शेतीमध्ये, म्हणजे छोटे छोटे कंपाऊंड टाईप आहेत आणि असं लेवल आहे एक 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 एक. हे बघा ना, ढग वरती चाललेत भाई साहब. महाराष्ट्र मान्सूनमध्ये खतरनाकच होतं भाई, याचा तोड नाही. आता हा एक व्ह्यू बघा यार. म्हणजे आपला हा रस्ता, आता आपण इकडनं खाली उतरणार आणि मग त्या रस्त्यावरनं परत आपण तिकडे त्या डोंगरावरती चढणार. काय अमेझिंग आहे. आता रायगड इकडनं फक्त 5 किलोमीटर राहिलं आहे. 5 किलोमीटरच्या अंतरावर पण हे असे दृश्य आहेत. आणि या डोंगरच ना, डोंगर म्हणजे सर्व आलं रे यात. आता मध्यस्थी वातावरण एवढं थंड झाला होता ना की भाई काय भारी वाटत होतं. पण आता मध्ये ऊन येत आहे, मध्ये ढगा येत आहेत. वातावरण एक नंबर आहे. फक्त थोडं ऊन आलं की जॅकेट घातलेत ना, त्यामुळे गरम होत आहे. बाकी काही इश्यू नाही आहे. तर रस्ते आता चेक करा. मगाचपासून आपण टर्मॅकवरती येत होतो, आता हे सिमेंटेड प्रॉपर कॉन्क्रीटचे रस्ते आहेत भाई. म्हणजे डेव्हलपमेंट बघा ना तुम्ही कुठं आहे. जर पर्यटक इथं येत आहेत, रायगडावर खूप पर्यटक येतात, सो त्या हिशोबाने इकडे पण आता पार्किंग आहे. आता ऑलमोस्ट आपण 2-3 किलोमीटर लांब आहोत रायगडपासून. विचार केला आहे, टुरिस्टचा विचार केला आहे. आणि टुरिस्टचा विचार करणं इज इक्वल टू बिझनेस वाढवणं आणि जागा पॉप्युलर होणं. तर एक डोंगर बघा कसलं भारी आहे भाई. म्हणजे असं झालंय, काय दाखवू काय सोडू असं वाटतं. सगळं दाखवू पण व्लॉग मोठा होईल. खूप अल्टिमेट आहे यार. आणि मी किती बोंबलून जायचं ना, किती आपटली ना, तरी तुम्ही आता हे बघतायत. तुम्हाला जर फील घ्यायचा असेल ना, तर भाई तुम्हाला इकडे यावं लागेल. आल्याशिवाय पर्याय नाही. एवढं प्लेझंट वेदर आहे, एक नंबर भाई, खूप प्लेझंट. रायगडवाडी, रायगड रोपवे सरळ, रायगड रोपवे सरळ. आता आया ती पण रोपवे वरती. हो विन्या भाई, विन्या भाई माझी उदास होते माझी बघूनच. आई शपथ, आई शपथ. अरे रे 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 रे, रोपवे बघूनच मला भाई कसं तरी व्हायला लागलंय. आई शपथ. बघूया, खरं एक्सपिरियन्स. तर पोचलोय आम्ही राजगड. हे आहे रोपवेचं प्रवेशद्वार. आणि हे बघा, हे रोपवेचं वरती लागलेत ना, रोप्स लागलेत. तर आम्ही जाणार आहोत इकडे. इकडे गाडी पार्क केली आम्ही, समोर पार्किंग केले. 100 रुपये घेतले 2 गाड्यांचे, 2 बाईकच्या पार्किंगचे. आता तिकीटचं मी रोपवेचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की हा ब्लॉग खूप मोठा होईल. रोपवे वगैरे आहे ना, आपण सेकंड ब्लॉगमध्ये कवर करू. सो आय होप ही तुम्हाला राईड आवडली असेल भाई. खूप भारी होतं, जरूर या तुम्ही पण. तर आतासाठी एवढंच. आय होप तुम्हाला राईड आवडली असेल. पुढची आता एक्साइटमेंट आहे, कारण की ही रोपवे बघा कुठं जाते. आणि भाई मला आत्ताच कसं तरी व्हायला लागलं आहे. सो रोपवे खूप वरपर्यंत जाते, तर मजा येणार आहे. एक्सपिरियन्स खूप भारी असणार आहे. जरूर या. आय होप तुम्हाला ही राईड आवडली असेल. इफ यू न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. व्हिडिओ शेअर पण करा. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.